राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल। हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची तलाठी कार्यालयामध्येच निर्घृण हत्या केली आहे। याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राहुरी शाखा यांच्या वतीनं निषेध निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलं गेलंय। 28 ऑगस्टला आडगाव रजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथं भरदिवसा तलाठी कार्यालयात घुसून तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असताना चाकू भोसकून खून केला गेलाय। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदनीय आणि घृणास्पद असून यामध्ये आरोपीची मानसिकता विकृत दिसतीये। या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघानं निषेध केलाय। या खुनामागे फेरफार प्रलंबित असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। मात्र संबंधित व्यक्तीचे कोणतेही फेरफार तलाठी पवार यांच्याकडे प्रलंबित नव्हते। केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कुणाला तरी हाताशी धरून परस्पर त्यांच्या नावावर करून घेतील अशा संशयानं आरोपीनं तलाठी संतोष पवार यांचा खून केल्याचं माहितीवरून समजतंय। मात्र चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे विनाकारण तलाठी वर्गाला बदनाम केलं जातंय। त्यामुळे या प्रकरणी शासकीय स्तरावरून खुलासा व्हावा असंही निवेदनातून सांगण्यात आलंय। काल दिनांक 28/23 रोजी मौजे आडगाव रंजित तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी संतोष देवराव पवार हे तलाठी म्हणून कार्यरत होते। त्यांच्यावर दुपारच्या वेळी 11:30च्या आसपास एका शेतकऱ्यानं म्हणजे आपली जमीन एक व्यक्ती परस्पर नावावर करून घेतो की काय या संशयाच्या भोवऱ्यातून त्यानं अचानक तलाठी यांच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। ह्या घटनेच्या अनुषंगाने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवितात धोका आणि त्यांच्याशी जनतेकडून होत असलेली अनेकदा अवहेलना ह्या सगळ्याच्या अनुषंगानं तलाठी संघटना व महसूल संघटना यांच्या वतीनं ह्या घटनेचा निषेध करतो। तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक होऊन त्यांना फास्ट ट्रॅकद्वारे लवकरात लवकर शिक्षा मिळावी, तसेच त्याच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे। काल हिंगोली तालुक्यातील आमचे तलाठी बांधव यांच्यावर आहे ना संशयातून, कारण फक्त माझी जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून देतील या संशयावरून एका व्यक्तीने डोळ्यात मिरची पूड टाकून त्या बांधवाच्या चाकूने भुकसून खूनच केलेला आहे। याचं सगळे आम्ही महसूल संघटना आणि तलाठी संघटना याचा निषेध करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही हा एक दिवसाचा एक लाक्षणिक संप करत आहोत आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना त्यांच्या ह्या कुटुंबियांना सरकारी वकील मिळून त्यांच्याकडून त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी अशीच आमची सगळ्यांची विनंती आहे। या निवेदनावर अध्यक्ष बाबासाहेब पंडित, प्रमोद मुसमाडे, प्रवीण सूर्यवंशी, राहुल कराड, सोनाली जराड, परशुराम सूर्यवंशी, संजय डोके, सुनंदा मरकड, बाळकृष्ण जाधव, अभिजित क्षीरसागर, सुनील गीते, वैशाली सोनवणे, चांद देशमुख, राजू वराळे, सुलोचना वाघमारे यांच्यासह सर्व तलाठी बांधवांच्या सह्या आहेत। या आंदोलनाला महसूल कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवलाय। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।